सर्व अभियोग्यताधारकांना जय महाराष्ट्र। आजच्या व्हिडिओमधून आपण शिक्षक भरतीमधील काही महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। तत्पूर्वी ज्या उमेदवारांची या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेली आहे त्या सर्वांना माझ्याकडून कोटी कोटी शुभेच्छा। यामध्ये कुठलीही बाब जर पाहिली तर काहींना यश मिळतं, काहींना अपयश मिळत असतं। माणसामध्ये अपयश पचवण्याची सुद्धा ताकद असायला हवी। सर्वप्रथम जे उमेदवार यामध्ये निवड झालेले आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण की महाराष्ट्रातील ज्या काही जिल्हा परिषद आज कोलमडीस आलेल्या आहेत आणि या जिल्हा परिषदांना नवसंजीवनी देण्याचं काम आपणा सर्वांमधून होणार आहे आणि आपण हे काम खूप मोठ्या यशाने करणार आहात। या असलेल्या अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षक हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याने हा असलेला चिखलाचा गोळा घडवण्याचं काम करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जी काही नोकरीची संधी मिळालेली आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करायचं आहे। मुलांना तुम्ही न्याय देण्याचं काम करायचं आहे। शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप मोठी कीड लागलेली पाहायला मिळते, तर याला कुठतरी आपल्याला कायमचं दूर करायचं आहे। आणि जे उमेदवार यामध्ये पात्र झालेले नाही आहेत त्यांनी लगेचच खचून जायचं नाही आहे, कारण त्या उमेदवारांना सुद्धा कन्वर्ट होणाऱ्या ज्या काही जागा आहेत, त्यानंतर 10% रिक्त राहिलेल्या ज्या जागा आहेत यामध्ये तुम्हाला निश्चितपणे सुवर्ण संधी मिळणार आहे। परंतु त्या प्रक्रियेसाठी थोडाफार आपल्याला वेळ लागू शकतो, कारण अंतिम निवड यादी लागलेली आहे आणि त्यानुसार जे काही सिलेक्शन होईल त्यानंतर राहिलेल्या जागा असतील त्या कन्वर्ट होणार आहेत। कुठल्या विषयाच्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत, त्यानंतर अपात्र गैरहजर असतील, त्यानंतर माजी सैनिक असतील, अंशकालीन असतील, स्पोर्टमॅन असतील, जे काही उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये उपलब्ध झालेले नाही आहेत त्या जागा कन्वर्ट केल्या जातील आणि त्यानंतर मुलांना त्या ठिकाणी त्या जागेंचा सेपरेट राऊंड घेण्यात येणार आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अनेक जिल्हा परिषदांमध्ये काही अभियोग्यताधारक गेलेले होते आणि त्यांनी त्या असलेल्या जिल्हा परिषदांच्या शिक्षण अधिकाऱ्यांना कॉल्स केले किंवा तिथं जाऊन त्यांची भेट घेतली। वैयक्तिकपणे मलासुद्धा अनेक अभियोग्यताधारकांचे फोन कॉल्स आले, मेसेज आले आणि त्यांनी सांगितलं की सर, या शिक्षक भरतीमध्ये आमच्यावरती थोडासा अन्याय झालेला आहे। मग त्यानंतर ज्यावेळेस मी पूर्ण यादी पाहिली त्यावेळेस त्या यादीमध्ये मला कुठंही शंका आढळली नाही आणि जर कोणाची काही शंका असेल तर त्यासाठी तक्रार निवारण समिती नेमलेली आहे। त्या समितीशी आपण संपर्क साधायचा आहे। तुमचं कागदोपत्री तुमची असलेली योग्य न्यायाची जर मागणी असेल तर तुमचं निश्चित समाधान होणार आहे। आणि ही जी काही याद्या तयार झालेल्या आहेत या याद्या ॲटो जनरेटेड असलेल्या आहेत, त्या मॅनिपुलेट केलेल्या नाही आहेत, त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप अजिबात नाही आहे। जर या व्यतिरिक्त जर कोणाला शंका असेल तर कोर्टमध्ये जाण्याच्या पूर्वी त्या उमेदवाराने या सर्व बाबी तपासून तक्रार निवारण समितीशी संपर्क साधायचा आहे। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की काही अभियोग्यताधारकांनी मला असं विचारलं की सर, यामध्ये TET आणि CTETमध्ये 55 आणि 60% जो काही फिल्टर बसवण्यात आलेला आहे त्यामुळं आमच्या कॅटेगरीवरती अन्याय झालेला आहे, माझं सिलेक्शन झालेलं नाही आहे। मग हा मुद्दा माझ्या लक्षात आल्याच्या नंतर मी हा जो असलेला
विषय आहे तो कशा पद्धतीने घेतलेला आहे किंवा कुठल्या पद्धतीने TETचा आणि CTETचा जो काही फिल्टर बसवण्यात आलेला आहे त्यामध्ये न्यूज बुलेटिनमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. 19 नंबरचा मुद्दा क्रमांक तुम्ही वाचू शकता आणि त्यामध्ये त्या मुद्द्याला धरून तुम्हाला अगोदरच ही सूचना देण्यात आलेली आहे. यामध्ये काही असलेल्या अभियोग्यताधारकांचं असं मत होतं की ऐन वेळेला हा फिल्टर का लावण्यात आला. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, माझ्या हातामध्ये एक डॉक्युमेंट आहे आणि या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही पाहू शकता ही सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे आणि सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे आणि ही चॅलेंज झालेली ऑर्डर आहे मित्रांनो. सर्वात प्रथम दिल्ली हायकोर्टमध्ये याच्यावरती हिअरिंग झाल्या, त्यानंतर त्याच्यातून जे काही जजमेंट आलं ते जजमेंटला परत सुप्रीम कोर्टमध्ये त्या ठिकाणी एक बेंच नेमण्यात आला आणि त्या बेंचमध्ये डिस्कशन झालं आणि त्यानुसार हा निकाल देण्यात आलेला आहे. आणि या निकालामध्ये मित्रांनो स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या उमेदवाराकडे जर तुमच्याकडे तुमच्या कॅटेगरीमधून जर तुम्ही एखादं वय असेल, त्यानंतर कुठली पात्रता असेल किंवा कुठलीही जर तुम्ही सूट घेत असाल तर तुम्हाला ओपनच्या जागेवरती जाण्यासाठी तुम्हाला परत सूट घेता येणार नाही आहे. तुम्हाला पूर्णपणे ओपन क्रायटेरियासाठी लागणारी क्वालिफिकेशन तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, जर एखादा उमेदवार जर 55% कॅटेगरीमधून TET किंवा CTET पास असेल तर त्याचा विचार हा फक्त त्याच्या कॅटेगरीमध्ये होणार आहे. जर त्याला ओपनमध्ये जायचं असेल तर त्याच्याकडं TET किंवा CTET ही 60% पास असणं बंधनकारक असणार आहे. आणि या कोर्ट ऑर्डरमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो ही कोर्ट ऑर्डर तुम्ही सध्या व्हायरल होत आहे आणि या व्हायरल होणाऱ्या कोर्ट ऑर्डरमध्ये जर तुम्ही मुद्दा क्रमांक सांगतोय मी, कारण की ही 19 पेजची पूर्णपणे ऑर्डर आहे. या पूर्ण ऑर्डरला रीड करण्याच्या ऐवजी यामध्ये एक 24 क्रमांकाचा मुद्दा दिलेला आहे आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. इट इज इम्पॉर्टंट टू कीप इन द माइंड दॅट रिस्पॉन्डंट आर द कॉम्पिटिंग फॉर द जनरल कॅटेगरी वॅकन्सीज. ऑल अदर इन दिस ग्रुप हॅव obtained their CTET eligibility qualification securing the normal pass marks without availing any relaxation of the pass norms. On the other hand, the respondent, despite their lesser marks in the CTET examination, could qualify only because they availed the relaxation benefits as the OBC category examinees. Their eligibility qualification is secured under the relaxed norms meant for the OBC category, and therefore we do not think it is the proper to consider them to be eligible for the general category vacancies, and the contention to the contrary is the unacceptable. आता यामध्ये स्पष्टपणे असं दिलेलं आहे की जर एखादा OBC प्रवर्गाचा जर उमेदवार असेल आणि त्याने जी काही पात्रता परीक्षेसाठी जी सूट मिळवलेली आहे ती सूट केवळ ही त्याच्या OBC कॅटेगरीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. इट इज नॉट फॉर द जनरल कॅटेगरी. म्हणजे त्याचा प्युअर असणाऱ्या ओपनच्या जागेवरती तो व्यक्ती अधिकार करू शकत नाही आहे. आणि याच मुद्द्याला असणाऱ्या घेऊन आपल्या शिक्षक भरतीमध्ये 55 आणि 60% फिल्टर लागलेला आहे. यावरती बरेचशा कॅटेगरींचं नुकसान पण झालेलं आहे. EWSचं काही प्रमाणात नुकसान आहे, OBCचं काही प्रमाणात नुकसान आहे. यावरती ठराविक मुलांवरती वैयक्तिकपणे अन्याय पण होताना दिसत आहे.
माझा एक मित्र आहे आणि तो 148 मार्क असून सुद्धा आज घरी आहे. त्याला यामुळे संधी मिळालेली नाही आहे. आता ही सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे. यामध्ये शालेय शिक्षण विभागाला अनेक असणाऱ्या ओपनच्या किंवा ओपन प्रवर्गातील असलेल्या अभियोग्यताधारकांनी याला पाठपुरावा केला असेल आणि त्यांनी असं सांगितलं असेल की सध्या जे काही आरक्षण आहे ते आरक्षण जवळपास पहिलं 62% होतं, त्यामध्ये नंतर आता 10% अजून लागू झालेलं नाही आहे. परंतु यामध्ये ओपन प्रवर्गावरती जर निवड व्हायची असेल तर शिक्षक भरतीमध्ये या असलेल्या कोर्ट ऑर्डरप्रमाणे, सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरप्रमाणे याची काळजी घेण्यात यावी. अन्यथा आम्ही कंटेम्प्ट टू पिटिशन दाखल करणार आहोत, म्हणजे अवमान याचिका दाखल करणार आहोत आणि सुप्रीम कोर्टच्या असलेल्या जजमेंटचं त्या ठिकाणी अनुलेखन करणे किंवा सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरला त्या ठिकाणी इम्प्लांट करणे हा असलेला अधिकार आहे किंवा ती त्यांच्यावरती असलेलं बंधनकारक असतं आणि यामुळं भरती प्रक्रिया परत रखडली जाऊ शकते. कारण की यावरती जर हायकोर्टमध्ये काही मुलं गेले असते तर यावरती तात्काळ स्टे येऊन याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असं सांगण्यात आलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला जे काही योग्य वाटत आहे ते तुम्ही ठरवा. मला फक्त हा मॅसेज सांगायचा आहे की हा मॅसेज खूप असणाऱ्या ग्रुपवरती व्हायरल झालेला आहे. ही पण गोष्ट मान्य करतो की काही अभियोग्यताधारकांवरती याच्यामुळे अन्याय पण झालेला आहे. परंतु ओपन कॅटेगरीसाठी सुद्धा काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत आणि त्याला फॉलो करणं हे बंधनकारक आहे. कारण की ओपन कॅटेगरीचे मुलं म्हणतात की आमच्यावरती अन्याय होत आहे आणि मग प्रत्येक वेळेस आपले जे काही आयुक्त साहेब आहेत ते वारंवार म्हणतात की प्रत्येक वेळेस ज्या काही मागण्या येतात त्या 2 मागण्या एकमेकांना परस्पर विरोधी असतात. म्हणजे आता इथे एक अनुकरणाची बाब म्हणजे तर काही अभियोग्यताधारक असे आहेत की तुम्ही जर या ऑर्डरला जर इम्प्लांट नाही केलं तर आम्ही कोर्टमध्ये जाणार आहे. आणि काही अभियोग्यताधारक आता असे असतील की ते म्हणत असतील की याप्रमाणे कार्यवाही केली आहे म्हणून आम्ही कोर्टमध्ये जात आहोत. त्यामध्ये कोर्टने ऑलरेडी कोर्टमध्ये शासनाने त्यामध्ये अशी योजना करून ठेवलेली आहे की एकतर्फी निकाल देण्यात येणार नाही आहे. त्यामध्ये कॅव्हेट दाखल झालेला आहे. त्यामुळे शासनाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुठल्याही भरतीवरती स्टे येणार नाही किंवा कोर्ट कुठलाही निर्णय देणार नाही. जे काही इंग्रजी माध्यमांच्या जागा होत्या त्या बाबतीत आपण सर्वांनी निकाल पाहिलेला आहे. तर माझी सर्व अभियोग्यताधारकांना विनंती आहे की तुम्ही आयुक्त साहेब म्हणतात त्याप्रमाणे या असलेल्या सर्व काही डॉक्युमेंट्स आहेत या डॉक्युमेंट्सचा काळजीपूर्वक अभ्यास करावा आणि त्यानंतर निर्णय घेतला तर हरकत नाही आहे. आयुक्त साहेबांनी असं सांगितलेलं आहे की याचिका टाकण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु विनाकारण याचिका करण्यात काही अर्थ नाही आहे आणि सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरला तुम्ही चॅलेंज करणं पण इतकं सोपं नाही आहे. कारण की विचार करण्याची बाब म्हणजे आपण एकटा असलेला बाधित झालेला व्यक्ती जर इतका विचार करत असेल तर सुप्रीम कोर्ट एकूण बाधित होणाऱ्या घटकांवरती किती विचार करत असेल. सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय काही एकतर्फी असणार नाही आहे. तर या पद्धतीने हा अचानकपणे फिल्टर लागताना दिसत आहे. त्यामुळं अभियोग्यताधारकांनी गोंधळून जाता कामा नये आणि घेताना जो काही तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तो थोडासा विचारपूर्वक घ्यायचा आहे. शेवटी निर्णय घेणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार असतो. यामध्ये जे काही अभियोग्यताधारक आहेत ज्यांचा कट ऑफ हा 1 किंवा 2 मार्काने राहिलेला आहे, त्यांची निवड झालेली नाही आहे, अशा उमेदवारांना लगेचच थोड्या दिवसामध्ये जो काही राऊंड होणार आहे या राऊंडमध्ये तुम्हाला
परत संधी मिळणार आहे. तुम्ही हा राऊंड प्रत्यक्षात लवकरात लवकर कसा लावता येईल यासाठी जर आपण प्रयत्न केले तर निश्चितपणे सर्वांचा या ठिकाणी फायदा होणार आहे. जर तुम्हाला सध्या ही जी कोर्ट ऑर्डर आहे या कोर्ट ऑर्डरचं जर विश्लेषण पाहायचं असेल तर या कोर्ट ऑर्डरमध्ये सर्व कोर्ट ऑर्डर वाचण्याची आवश्यकता नाही आहे. यामध्ये मुद्दा क्रमांक 24 दिलेला आहे आणि नंतर 24 नंतर 25, 26 आणि 27 मुद्द्यांपर्यंत पूर्ण काही स्पष्टीकरण दिलेलं आहे. अंतिम जजमेंट आहे ते आणि त्यानुसार ही अचानकपणे फिल्टर लावण्यात आलेला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामध्ये बऱ्याचशा अभियोग्यताधारकांना लगेचच काय असते ट्रोल करण्याची सवय पडलेली. मित्रांनो, ट्रोल करत असताना विचारपूर्वक करा आणि जर तुमच्या शब्दांमध्ये जर खरंच ताकद असेल, जर तुमच्या शब्दांमध्ये जर खरंच सबळ पुरावे असतील तर तुम्ही निश्चितपणे या संदर्भात तुम्हाला दाद मागण्याचा अधिकार आहे. तर ह्या व्हायरल होणाऱ्या मेसेज संदर्भात ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला याची कॉपी पाहिजे असेल तर काही ग्रुपवरती मी ही कॉपी टाकत आहे, ती तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थितपणे रीड करा. त्याच्यानंतर गुगल ट्रान्सलेट नावाचं ऑप्शन आहे. जर इंग्लिशमध्ये नाहीच सगळी ऑर्डर लक्षात आली तर तुम्ही त्याला गुगल ट्रान्सलेट करा. त्यामध्ये हिंदीमध्ये तुम्हाला पूर्ण ऑर्डर वाचायला मिळणार आहे.